इतका सहिष्णू आहे, इतका शांत स्वभावाचा आहे की आपल्या भारत देशावर अनेकांनी राज्य स्थापन केलं, अनेकांनी आपल्या भारत देशाला गुलाम केलं. कुणीही आपल्या भारत देशात यायचे आणि व्यापाराच्या दृष्टीने येऊन आपला संपूर्ण भारत देश हा काबीज करायचे. असेच 16व्या शतकामध्ये आपल्या भारतावर जेव्हा मुघलांची सत्ता होती त्यावेळेस ही इंग्रज व्यापाराच्या दृष्टिकोनातून आपल्या भारतामध्ये आले आणि फक्त इंग्रजच आले नाही, ते इंग्रजांसोबत फ्रेंच, डच, पोर्तुगीज इत्यादी अनेक लोक सुद्धा आले. पण या सर्वांचा उद्देश होता की केवळ व्यापार करायचा. मात्र इंग्रजांच्या डोक्यात वेगळंच काही शिजत होतं. इंग्रजांना या भारतातल्या ज्या सुख आणि समृद्धी होती, इथे जे धन होतं त्या धनावर त्यांचा डोळा होता आणि म्हणून त्यांना फक्त व्यापारच करायचा नव्हता, तर व्यापारासोबत इथली संपूर्ण संपत्ती ही लुटून न्यायची होती. आणि म्हणून मग त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या मार्फत संपूर्ण भारतामध्ये व्यापाराला सुरुवात करून हळूहळू आपल्या वेगवेगळ्या राजकारणामध्ये सुद्धा त्यांनी हस्तक्षेप करायला सुरुवात केली. आणि असा हस्तक्षेप करता करता ते कधी या भारताचे राज्यकर्ते बनले हे भारतीयांना सुद्धा कळले नाही आणि संपूर्ण भारत हा गुलामीमध्ये गेला. असं म्हणतात साधारणतः की इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं, पण काही इतिहासकारांच्या मते केवळ 150 वर्ष नाही तर 300 वर्ष इंग्रजांनी आपल्या भारतावर राज्य केलं. खरं तर जेव्हा इंग्रज भारतात आले त्यांनी वेगवेगळ्या राजकारणामध्ये हस्तक्षेप केला, तेव्हा वेगवेगळे कर सुद्धा त्यांनी लागू केले होते आणि अनेक शेतकऱ्यांवर, अनेक कामगारांवर, अनेक हस्तकलांच्या लोकांवर त्यांनी अमानुषपणे अत्याचार केला होता. वेगवेगळे कर लावले होते आणि त्यामुळे अनेक लोकांमध्ये, भारतीयांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. आणि या असंतोषाचं एक प्रतीक म्हणून 1857 मध्ये पहिला भारतीयांचा उठाव झाला होता. पण काही कारणास्तव हा उठाव अयशस्वी झाला आणि याचं मुख्य कारण म्हणजे काय, तर आपल्या भारतीय लोकांची एकी नव्हती. संपूर्ण भारत देश जर त्याच वेळी एकत्र येऊन लढला असता तर कदाचित इंग्रजांनी इतके वर्ष राज्य केलं नसतं. 1857 ते 1947 म्हणजे एकूण 190 वर्षाचा काळ हा आपण गुलामगिरीमध्ये घालवला. तो कशामुळे, तर केवळ आपल्यामध्ये एकी नव्हती. आणि त्या एकी नव्हती याला कारण काय होतं, तर आपला भारत देश हा छोट्या छोट्या विभागामध्ये विभागला गेला होता. या ठिकाणी राजघराणे होते, छोटे छोटे राज्य होते, जमीनदार होते आणि त्यांचं फक्त त्यांच्या स्वतःच्याच याच्यावर लक्ष होतं. त्यांचं देशाकडे थोडं दुर्लक्ष झालं होतं आणि म्हणून प्रत्येकाने फक्त माझं 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 करत होते. देशाकडे कुणी फारसं लक्ष दिलं नाही. आणि याच गोष्टीचा फायदा या इंग्रजांनी घेतला आणि त्यानंतर 190 वर्ष आपला हा भारत देश पारतंत्र्यात राहिला. मात्र असे असतानाही जेव्हा या इंग्रजांचा अमानुष छळ वाढला तेव्हा लोकांमध्ये असंतोष निर्माण होऊन छोटे छोटे उठाव प्रत्येक भागातून होऊ लागले आणि या छोट्या छोट्या उठावातूनच संपूर्ण भारत हा एक झाला. आणि शेवटी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केले. अनेक क्रांतिवीरांमध्ये चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी आपल्या प्राणाचे बलिदान केले, पण भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं कार्य केलं. या दरम्यान इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली. ही इंडियन नॅशनल काँग्रेस हे सर्वप्रथम आपल्या या इंग्रजांविरुद्ध लढा देणारं एक संस्था, एक संघटना ठरली आणि तिथूनच पुढे या स्वातंत्र्याचे वारे संपूर्ण भारतामध्ये वाहू लागले आणि अशातच संपूर्ण भारत देश स्वातंत्र्याची वाट पाहू लागला. 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा झाली. त्याचं कारण काय, तर ज्या पद्धतीने इंग्रजांनी आपल्या भारतीयांना त्रास दिला होता, अमानुषपणे त्यांचा छळ केला होता, तर या क्रांतिवीरांनी सुद्धा या इंग्रजांना चळो की पळो असं करून सोडलं होतं आणि जिथे दिसत तिथे बॉम्ब टाकायचे, गोळ्या सोडायचे, असं करून इंग्रजांना चळो की पळो करून सोडलं आणि शेवटी या तिघांना याच्यामुळे फाशी झाली. जेव्हा या क्रांतिवीरांना फाशी झाली तेव्हा संपूर्ण जगामध्ये असंतोषाचे वारे पसरले आणि सगळा भारत देश चिडून उठला आणि त्यानंतर मात्र इंग्रजांना
हा भारत देश सोडून जावाच लागला। पण बघा, एक गोष्ट मला आवर्जून सांगावी लागेल, जे अनेक जण इथे सांगत नाही, मलाही माहिती नव्हतं जेव्हा मी शालेय जीवनात होती, पण जेव्हा मी अनेक पुस्तकं वाचली, अनेक इतिहासकारांचं मत वाचलं, तेव्हा लक्षात आलं की या इंग्रजांनी भारताला खूप लुटलं, पण मात्र त्यांचं एक बाजू 99% जर त्यांनी भारताला लुटलं असेल तर 1% त्यांनी आपल्या भारतामध्ये खूप प्रगती सुद्धा केली। आपल्या भारतामध्ये पहिली रेल्वे आणली ती इंग्रजांनी, भारतामध्ये मोठमोठे पूल तयार केले ते इंग्रजांनी, मोठमोठ्या शाळा बांधल्या त्या इंग्रजांनी, मोठमोठी कार्यालय बांधले ते इंग्रजांनी, लोकांना, सर्वसामान्य लोकांना शिक्षणाची संधी नव्हती ती शिक्षणाची संधी दिली इंग्रजांनी, विविध उद्योग करण्यासाठी जी कारखान्याची निर्मिती केली ती इंग्रजांनी, जाता जाता मात्र इंग्रजांनी आपल्यासाठी हे सर्व करून गेले। त्यासाठी आपण फक्त या काही गोष्टीसाठी आपण इंग्रजांचे ऋणी आहोत असं मला वाटते। आणि मात्र जाता जाता ते इथल्या आपले जे मेन थोर महापुरुष होते, जे नेते मंडळी होते, त्यांना एक सांगून गेले, हा इतका मोठा जर भारत देश तुम्हाला चालवायचा असेल तर तुम्ही असं चालवू शकत नाही, तुमचा भारत देश पुन्हा गुलामगिरीत जाऊ नये म्हणून त्यांनी काय सांगितलं की तुमचा देश चालवण्यासाठी एक राज्यघटना पाहिजे, प्रत्येक देश हा त्यांच्या राज्यघटनेप्रमाणे चालतो, तुम्ही एक राज्यघटना तयार करणारा व्यक्ती शोधा, एक राज्य समिती तयार करा आणि त्यानंतरच आम्ही मात्र सोडून जाऊ। आणि मग राज्यघटना लिहिण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आलं। त्यांनी सुंदर असं भारताचं संविधान लिहून आपल्या सर्वांना समान अधिकार दिले। आपल्या भारतामध्ये असणाऱ्या 6647 जातींना एकत्र मानलं, संविधानामध्ये सर्वांना समान हक्क दिले आणि अशा पद्धतीने संविधानाचं काम पूर्ण झालं। आणि त्याआधीच 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि संपूर्ण आणि इंग्रज निघून गेले। अशा पद्धतीने आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, ज्या ज्या आपल्या थोर महापुरुषांनी यामध्ये आपलं बलिदान दिलं, त्यांच्यासाठी मी अगदी 1-2 मिनिटाचं एक गाणं गाते, जे मी 25 ते 26 वर्षापूर्वी माझ्या शालेय जीवनामध्ये मी माझ्या शाळेमध्ये हे गीत गायलं होतं। आज 26 वर्षानंतर पुन्हा हे गीत मला गायचं आहे, तुम्ही सगळे मला साथ द्या, तुम्हाला गीत खूप आवडेल अशी आशा करते। ऐ मेरे वतन की लोगों, तुम खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है हम सबका, लहरा लो तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने प्राण गवाए, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए। मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानों, तुम भूल न जाओ उनको, इसलिए सुनो ये कहानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानों। जब देश की दीवानी वो खेल रहे थे होली, जब देश की दीवानी वो खेल रहे थे होली, जब हम बैठे थे घरों में, जब हम बैठे थे घरों में, वो झेल रहे थे गोली, संगीन पे धर कर माथा सो गए अमर बलिदानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी। जब